बिग बॉस असो, वैयक्तिक आयुष्य असो किंवा कुठेही, तुम्हाला मरेपर्यंत सगळे छळणार आहेत. मग ते जवळचे असतील, बाहेरचे असतील किंवा लांबचे असतील. आयुष्यात सुख तुम्हाला स्वतःला शोधायचंय, मार्ग स्वतःला निवडायचा आहे, यश स्वतःला मिळवायचंय. कुणी कुणाचं नसतं, एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. निक्की तांबोळी बिग बॉसच्या फायनल मध्ये प्रवेश केला. तर जी मुलगी बिग बॉसच्या घरामध्ये फक्त आणि फक्त भांडण करत होते, अहमपणावर जगत होते, जिचं कुणाशीही पटत नव्हतं, सगळ्यात महत्वाचं ज्या निक्की तांबोळीचं आणि घरातल्या लोकांच्या वादाशिवाय आणि गेम मधल्या त्या टास्क शिवाय दुसरं म्हणजे तिच्याकडे पाहावं अशी कुठलीच गोष्ट नसताना आणि तिचं खास करून खेळाकडे लक्ष नसताना मग काहीतरी प्रेम प्रकरण कर, काहीतरी लफडे कर, कुणासोबत भांडणं कर, ह्या ग्रुप सोबत किंवा त्या ग्रुप मधल्या सदस्यासोबत भांडणं कर, असा ज्या मुलीचा प्रवास आहे. ती बिग बॉसची विनर झाली तरी आपल्याला वाईट वाटायचं काही गरज नाही. परंतु ज्या पद्धतीनं कालच्या 2 टास्क मध्ये जिला त्या ठिकाणी फायनलिस्ट म्हणून त्या ठिकाणी प्रवेश मिळाला, ही खरं तर अत्यंत धक्कादायक बाब आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सूरज चव्हाणला सुद्धा बिग बॉसचा फायनलिस्ट होण्याची, म्हणजे जे अंतिम 2 असतील, एकतर विनर नाहीतर रनअप, ही जी काही भूमिका आहे याच्यामध्ये तो कमीत कमी ताकदीनं पुढे गेला असता. उपविजेता होणं किंवा विजेता होणं ही काही साधी गोष्ट नाही, परंतु ती अवघड सुद्धा नव्हती. काल जो टास्क तुम्ही पाहताय पाठीमाग, या सगळ्या टास्क मध्ये सूरज चव्हाण हा नक्की त्या ठिकाणी जिंकला असता. परंतु पॅडी कांबळे गेला किंवा त्याची जवळची सदस्य गेली, तो घरात एकटा पडला. घरामध्ये टार्गेट ठेवण्याचं वातावरण, कारण शेवटी गेम प्लॅन असतो आणि 5 जण आता एलिमिनेशन किंवा डेंजर झोन मध्ये आहेत, यांच्यातला कुणीही कधीही जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपण सेफ झोन मध्ये जाणं हे तितकंच महत्वाचं होतं. असं असताना सुद्धा सूरज चव्हाणला गेम कळला नाही. म्हणजे सूरज चव्हाण फायनल मध्ये जर गेला असता आणि फायनलचा उमेदवार म्हणून जर त्या ठिकाणी फक्त संयमानं त्यांनी तो जो करंटचा गेम खेळला असता, तर तो कदाचित सगळ्यात सेफ आदमी झाला असता. बाहेरून किती मतदान पडतात त्याच्या जीवावर तो आतापर्यंत हा 1 नंबरला जरी राहिलेला असला तरी सध्या घरात असणाऱ्यांची सगळ्यांची परिस्थिती ही वाईट नाही. चाळून चाळून आता मग ते डीपी असेल, अंकिता असेल, जान्हवी असेल, अर्थात निक्की असेल, सूरज असेल किंवा अभिजित असेल, वर्षा असेल, ही सगळी जी काही मंडळी आहेत ही त्यांच्या जोरावरच त्या ठिकाणी त्यांच्या गेमची चुणूक दाखवताना दिसत आहे. थोडा अधिक होत असेल, थोड्या प्रमाणात जाणवत असेल, परंतु जिथं जिंकण्याची सूरजला संधी होती तिथं सूरज गडबडून गेला. मान्य करा, सूरज जिथं जिंकू शकत होता तिथं त्याला समोर चित्र अत्यंत वेगळं दिसत होतं. एक तर कदाचित त्याचा अज्ञानीपणा हे त्याला आता सतत त्रास देत असेल. बघा, नॉलेज फार महत्वाची गोष्ट आहे. शिक्षण इतकं महत्वाचं आहे, ते वाघिणीचं दूध आहे असं आपल्याला आजपर्यंत सांगितलेलं आणि शिकवलं गेलेलं आहे. फक्त ते वाघिणीचं दूध पिण्यासाठी काळीत सुद्धा गरज नाही वाघाची किंवा वाघिणीची, गरज फक्त विद्यार्थ्यांची पाहिजे. काळीज विद्यार्थ्याचं पाहिजे, तुम्हाला ते शिक्षण मिळू शकतं. परिस्थितीनुसार मिळालं नसेल, पण त्याच्या आयुष्यामध्ये, सूरजच्या आयुष्यामध्ये ज्या संधी आल्या, म्हणजे त्या गेम मध्ये सुद्धा सगळी तुपातली भाषा वापरणारी लोकांमध्ये तो रांगडा गडी गेला. परंतु पॅडीने त्याला जो काही एक मोठ्या भावाचा किंवा एक वडिलो म्हणजे ती कमी त्याला जाणू दिली नाही. वडीलधारा व्यक्ती म्हणून तो त्या ठिकाणी त्याच्यासोबत राहिला, म्हणून कदाचित सूरज टिकला, हे विसरू नका.
पण जाणीवपूर्वक ज्या गेम मधून वर्षा उसगावकर किंवा एखादी दुसरी व्यक्ती बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणं अपेक्षित होतं, तिथं बिग बॉसनेच गेम पॅडी कांबळेचा केलाय हे विसरू नका. बिग बॉस गेम क्रिप्टेड आहे. बिग बॉस हा ठरवून त्या ठिकाणी गेम मधून काढलं जातं. त्यांची जी प्रोजेक्टची मंडळी आहे ते जाणीवपूर्वक पडद्यामागचं राजकारण हे त्यांनाच माहिती आहे आणि तेच करू शकतात. गेमचा टीआरपी वाढवायचा, वातावरण गरम करायचं आणि सगळ्यांना धक्क्यावर धक्का द्यायचा आणि धक्का देणाऱ्याला सुद्धा धक्का द्यायचा. आता महाराष्ट्राला हे समजलंय. महाराष्ट्राला हेही समजलंय विनर कोण असेल. पण महाराष्ट्र ज्याला विनर समजत होतं त्याला कालचा गेम सुद्धा जमला नाही. 20 झेंड्यामध्ये 18 झेंडे आणले. त्याला वाटलं 19 आले असतील. याचा अर्थ तो मानसिक दृष्ट्या खचलाय. त्याचं नाव आहे अभिजित चव्हाण. निकीला सुद्धा अभिजितवर भरोसा होता, पण अंकिता असेल किंवा जान्हवी असेल ह्यांच्या डोक्यातली जी काही म्हणजे आता आपण त्या स्पर्धेमध्ये कितपत टिकतो किंवा टिकू शकतो हे ज्यांच्या मनात आहे ती सगळी माणसं जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीनं गेम खेळताना दिसतायत. हे तितकंच महत्वाचं आहे जितकं या सगळ्या गेमच्या पाठीमाग वेगळं षडयंत्र शिजतंय. मित्रांनो, बिग बॉसचं विनर कोणीही होईल, आहे त्या सहभागी लोकांमधूनच होतील. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, 100 दिवसाचा प्रवास होता, 70 दिवसावर आला. 25 लाखापर्यंत त्यांना रक्कम मिळणार होती, ती आता 8-10 लाखापर्यंत किंवा 12 लाखापर्यंत आली. परंतु बाहेरच्या लोकांचा संपर्क ठेवायचा नाही, कुटुंबातल्या लोकांचा संपर्क ठेवायचा नाही, जगाशी संपर्क न ठेवता मोबाईल आणि सगळ्यांपासून दूर राहून सध्याच्या कॉस्मेटिक युगामध्ये सुद्धा लांब राहणं ही साधी गोष्ट नाही. हा गेम आहे, हा टास्क आहे. प्रत्येक टास्क मधून व्यूहरचनेतून तुम्हाला ते पार करून पुढे जायचंय. घरातले काही लोक चांगले असतात, काही लोक वाईट असतात. आपण आपल्या कुटुंबात राहतो तिथंही आपल्याला छळतच असतात. आपण प्रत्येक त्रास सहन करून आयुष्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो आणि कुठंतरी सुखामध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. घरात ज्यांना त्रास होतो किंवा ज्यांना घरातून त्रास होतो ते त्यांचं आयुष्य कसं तरी जगतात. आणि ज्यांना गेमच्या निमित्तानं बाहेर ज्यावेळेस बिग बॉस असेल किंवा कुठल्याही आयुष्याच्या घरामध्ये तिथं सुद्धा त्रास होतो, जवळचीच लोक त्या ठिकाणी त्रास देतात, आपण नेहमी ऐकतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःचा माइंड सेट करून गेम चांगला खेळून त्या ठिकाणी आपलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून यश मिळवणं हा फार मोठा संघर्ष आहे. मित्रांनो, कधीही लक्षात घ्या, मला एवढंच सांगायचंय, बिग बॉस असो, वैयक्तिक आयुष्य असो किंवा कुठेही, तुम्हाला मरेपर्यंत सगळे छळणार आहेत. मग ते जवळचे असतील, बाहेरचे असतील किंवा लांबचे असतील. आयुष्यात सुख तुम्हाला स्वतःला शोधायचंय, मार्ग स्वतःला निवडायचा आहे, यश स्वतःला मिळवायचंय. कुणी कुणाचं नसतं, एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. तुमच्या टॅलेंटवर, तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या बुद्धीच्या जोरावर यश हे तुमची वाट पाहत असतं. मित्रांनो, आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, संपर्कात राहा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. एकत्र येऊया.